नमस्कार. डिवाइनच्या कथामालेतील आजची पहिली कथा मी घेऊन येतो आहे महावीर कर्णाची, महादानवीर कर्णाची. कर्ण दानशूर, कर्ण महावीर. अर्जुनालाही कदाचित कर्णाचा पराभव करणं जमलं नसतं असा दानवीर कर्ण. आणि अशा कर्णाचा शेवट युद्धभूमीवर कसा झाला? त्याच्या रथाचं चाक जेव्हा जमिनीत धसलेलं होतं तेव्हा शस्त्र खाली ठेवून चाक बाहेर काढायला उतरलेला कर्ण. आता पुन्हा प्रश्न येतो, सारथी असताना कर्ण चाक काढायला कसा उतरला? तर तीही एक अशी योजना आहे ना, मद्रदेशचा राजा शल्य कर्णाच्या सोबत सारथी म्हणून दिलेला होता आणि या शल्याला रथाचा चाक काढणं तेही कर्णाच्या कमीपणाचं वाटलं आणि त्याने कर्णाला खाली उतरून चाक काढायला सांगितलं. आणि अशा वेळी शस्त्र खाली ठेवलेल्या कर्णाला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आदेश दिला आणि सांगितलं की मार त्याला. भगवान श्रीकृष्णाचा आदेश पाळून निहत्या असलेल्या कर्णावर अर्जुनाने बाण चालवला आणि कर्णाचा तिथेच अंत झाला. आता ही कथा सांगताना भगवान श्रीकृष्णाने असं करावं का, अर्जुनाने असं करावं का, असे प्रश्न विचारले जातात. दुसरा प्रश्न असा विचारला जातो की अंगराज कर्ण, अंगराज होण्याच्या आधी एक सूतपुत्र होता, एका सारथ्याचा पुत्र होता आणि सारथ्याचा पुत्र असल्यामुळे तो शूद्र होता आणि शूद्राला कशा प्रकारची अपमानजनक वागणूक महाभारताच्या काळामध्ये दिली गेली याविषयीच्या सुरस कथा सांगून कर्णाच्या विषयीच्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याकडे सांगितल्या जातात. आमच्याकडे माजलगावमध्ये श्याम पाठक नावाचे एक प्राध्यापक होते. आपला जो संदीप पाठक आहे अभिनेता, त्यांचे वडील. आणि ते कर्ण फार सुरेख सांगायचे. म्हणजे एकूणच महाभारताची कथा आणि खास करून कर्णचरित्र ते फार उत्तम पद्धतीनं सांगायचे. आणि ते कर्ण काय आहे हे सांगताना म्हणजे आधी महाभारतातल्या एकेका व्यक्तीचं आपल्या आयुष्यात कसं असतं ते सांगायचे. मी त्यांच्याच शब्दात मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. महाभारत कुठे आहे? महाभारत तुमच्या आमच्या मनात आहे, हृदयात आहे, जीवनात आहे. जेव्हा आम्ही अपमानित होतो, जेव्हा आमची इज्जत जाते, तेव्हा आमची द्रौपदी झालेली असते. जेव्हा आमच्यातली शक्ती जागी झालेली असते तेव्हा आमच्यातला भीम जागा झालेला असतो. जेव्हा आम्ही निर्दयी होतो तेव्हा आम्ही दुर्योधन झालेले असतो. जेव्हा आम्ही स्त्रीलंपट होतो तेव्हा आमचा दुःशासन झालेला असतो. जेव्हा आम्ही कुटील कारस्थानी होतो तेव्हा आम्ही शकुनी झालेले असतो. जेव्हा काही दिसत नसतं तेव्हा धृतराष्ट्र झालेलं असतो. दिसत असून पाहायचं नसतं तेव्हा आमची गांधारी झालेली असते. पावला पावलावर होणारा अपमान आमची द्रौपदी झालेला असतो. आम्ही शूर होतो तेव्हा अर्जुन होतो. आणि कर्णाच्या बाबतीत ते फार सुरेख सांगतात. माणसाची उदंड इच्छा, दैवाचा उलटा न्याय, त्यात अडकलेले माणसाचे पाय आणि त्यानंतर होणारी हाय हाय, हाच कर्णाच्या आयुष्याचा न्याय. आता उदंड इच्छा खूप आहे, मला मोठं व्हायचं आहे, मला ग्रेट व्हायचं आहे. माणसाची उदंड इच्छा, पण दैवाचा उलटा न्याय. दैव कसा उलटा न्याय करतं बघा. आईला विवाहाच्या आधी पुत्र व्हावा आणि तिने हा विवाहाच्या आधीचा पुत्र जगाला काय सांगू म्हणून तो पाण्यात प्रवाहित करून द्यावा. तो पाण्यात प्रवाहित करून दिलेला पुत्र एका सारथ्याला काय सापडावा, तो निपुत्रिक काय असावा, त्याने त्या पुत्राचा सांभाळ काय करावा, त्याला कर्ण नाव काय मिळावं. एक तेजपुंज पुत्र जो क्षत्रिय कुळात जन्माला आला, क्षत्रिय मातेच्या पोटी जन्माला आला, तो एक सूतपुत्र म्हणून जगू लागला. दैवाचा उलटा न्याय इथे असतो. जेव्हा तो आपल्या पराक्रमावर द्रौपदीला जिंकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा द्रौपदी हसते आणि म्हणते या सूतपुत्राशी लग्न करणार नाही. आणि सूतपुत्राशी लग्न करणार नाही हे वाक्य ऐकल्यावर दुर्योधन आपल्या अंगदेशाचं राज्य त्याला घोषित काय करतो. इथे पुन्हा दैवाचा उलटा न्याय येतो. अंगराज कर्ण केल्यामुळं त्याला दुर्योधनासोबतची मैत्री निभवावी लागते आणि इथे पुन्हा दैवाचा उलटा न्याय होतो. एका वाईट प्रवृत्तीच्या माणसासोबत कर्णाला निष्ठा ठेवाव्या लागतात आणि याच निष्ठा कर्णाच्या आयुष्याचा शेवट करून जातात. हेच कर्णचरित्र आहे. आता प्रत्येकाच्या मनामध्ये एक शंका आहे की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला निशस्त्र असलेल्या कर्णाचा वध करण्याची सूचना का द्यावी? असं कुठे योग्य आहे का हे?
तेव्हा युद्धभूमीवर जेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्णाला मारण्याचा इशारा देत असतात, कर्ण आपल्या बाणाची प्रत्यंचा माफ करा अर्जुन आपल्या बाणाची प्रत्यंचा ताणतो, तेव्हा कर्ण अर्जुनाला सांगतो, अर्जुना धर्माचं युद्ध कर. मी निशस्त्र आहे, मी शस्त्र खाली ठेवलेलं आहे, मी माझ्या रथाचा घुसलेला चाक, जमिनीत घुसलेला चाक काढायला वर काढायला बाहेर आलेलो आहे. तेव्हा तू आता युद्ध करू नकोस, धर्मानं युद्ध कर. अर्जुनाची प्रत्यंचा सरकते, पुन्हा जागेवर येते, तो बाण खाली करतो आणि भगवान श्रीकृष्णाला म्हणतो, देवा कर्ण तर निशस्त्र आहे, त्याच्यावर असा वार केला तर हे युद्ध धर्माचं होणार नाही. मग कर्णही म्हणतो, हो देवा हे युद्ध धर्माचं होणार नाही. आणि मग भगवान श्रीकृष्ण कर्णाला सांगतात, तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म. आणि तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म हे जेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगत असतात, तेव्हा कर्ण कुठे कुठे चुकला याची जंत्रीच ते वाचून दाखवतात. ते म्हणतात, कर्णा, जेव्हा एक रजस्वला स्त्री आपल्या घरामध्ये आपल्या कक्षात बसलेली होती, तेव्हा दुःशासन नावाचा एक दुष्ट तिला रजस्वला अवस्थेत केसाला पकडून फरफटत दरबारात आणतो. धृतराष्ट्राच्या दरबारात उभा करतो आणि तिच्या वस्त्रांना हात घालून तिला नग्न करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा राधासुता तुझा धर्म कुठे गेला होता. एका स्त्रीचा अपमान होताना बघणे ही सुद्धा एक अपराध आहे. तू तुझ्या मित्राला सूचना करू शकला असतास, सांगू शकला असतास की मित्रा तू जे करतोयस ते चूक आहेस, एका स्त्रीचा असा अपमान करू नये. तेव्हा तू गप्प बसलास आणि तेव्हा तू द्रौपदीचा अपमान घडू दिलास. एवढंच नाही, जेव्हा दुर्योधन आपल्या मांडीवर हात मारून तू 5 जणाची बायको काय, अजून एका 6व्याची हो म्हणून आपल्या मांडीवर बसण्याचं आमंत्रण द्रौपदीला देत होता, तेव्हा तूही द्रौपदीला दुर्योधनाच्या मांडीवर बसण्याचं सूचित करत होतास. एका स्त्रीला परपुरुषाच्या मांडीवर बसायला लावणं हा मोठा अपराध आहे. तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म. अरे एवढंच नाही, या युद्धाचे नियम ठरलेले होते. रथी सोबत रथी, महारथी सोबत महारथी, अतिरथी सोबत अतिरथी, पायदल सोबत पायी चालणाऱ्यासोबत पायी चालणाऱ्यानी, घोडेस्वारासोबत घोडेस्वारांनी, हत्तीवर स्वार असलेल्यासोबत हत्तीवर स्वार असलेल्यांनी लढावं, हा या युद्धाचा नियम होता. अभिमन्यू जेव्हा चक्रव्यूहाचा भेद करून चक्रव्यूहामध्ये घुसला होता, तेव्हा तुझ्यासारखे सगळेच वीर एकट्या त्या कुमारवयीन अभिमन्यूवर तुटून पडले होते. तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म. अभिमन्यूचा वध करताना तुम्हाला एकालाही धर्मयुद्ध आठवलं नाही आणि आज बरं तुला हे धर्मयुद्ध आठवत आहे. आपले भाऊ वनात गेल्यावर त्यांचं घर, त्यांचं निवास, त्यांचा महाल लाक्षाग्रह करून त्यात अत्यंत धोक्यानं जाळू पाहणाऱ्या दुर्योधनाच्या सगळ्याच कुकृत्यामध्ये तू सहभागी होतास. तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म, हा प्रश्न भगवान श्रीकृष्ण विचारतात आणि कर्ण निरुत्तर होतो. कर्ण चुकला कुठे. मातेनी कर्णावर अन्याय केला का, तर केला. कर्ण राधासुत झाला का, झाला. म्हणून कर्णाला असं मृत्यू आला का, अजिबात नाही. कर्ण जेव्हा दुर्योधनाच्या सोबत होता तेव्हा तो चुकीच्या बाजूनी लढत होता. दुर्योधनाचा विजय होणं म्हणजे अधर्माचा विजय होणं होतं आणि अधर्माचा विजय होणं भगवान श्रीकृष्णाच्या उपस्थितीमध्ये शक्यच नव्हतं. कारण भगवान श्रीकृष्णाने यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे हा शब्द देऊन ठेवलाय. आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा अवतीर्ण होऊन धर्माची स्थापना करण्याचा शब्द दिला होता, तेव्हा अधर्माचं उच्चाटन करण्याचा शब्द देखील दिलेला होता. त्याच अधर्माचं उच्चाटन करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने
कर्णाचा वध करवून घेतला हे लक्षात ठेवायला हवं. त्यामुळं उगाच या अशा अतार्किक कथा मांडून अर्धवट गोष्टी सांगून कृपया कृष्णचरित्र, हिंदू धर्म याची विनाकारण बदनामी करू नये एवढीच विनंती. नमस्कार.